नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड शहरामध्ये सिल्लोड तहसील कार्यालयाअंतर्गत आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 आज आपल्या छत्रपती संभाजीनगरात विविध भागात विविध क्षेत्रात मंडळात खूप मोठ्या प्रमाणे अतिवृष्टी ढगफुटी झालेली आहे। शेतकऱ्याचा कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ, शेतकरी नेहमीच अडचणीत राहतात। इथं सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहे। आपल्या सोबत आहे मंगेश संजय साबळे साहेब, महेश भैया शंकरपल्ली सामाजिक कार्यकर्ता आणि अजून बरेच शेतकरी इथं उपोषण करता म्हणून आपलं आमरण उपोषणासाठी पडले। यांची प्रमुख मागण्या काय आहे आपले मंगेश भैया साबळे करून जाणून घ्या। दादा, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। दादा नमस्कार, आपली प्रतिक्रिया व्यक्त करा साहेब। मागच्या जवळपास 20-25 दिवसापासून जी ढगफुटी या सिल्लोड विभागामध्ये झालेली आहे, सिल्लोडच नाही तर भोकरदन, पैठण, फुलंब्री, पूर्ण मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे। आणि जे प्रशासन आहे अत्यंत निष्काळजीपणाचं यांचं हे धोरण आहे। वावरात अजून गेले नाही, मदत अजून कोणाला केली नाही, एक 2 किट घेऊन जायला लागले, फोटो सेशन या ठिकाणी करायला लागले। कधी नव्हे ते सरकार शेतकऱ्यावर हे संकट आलेलं आहे। अशावेळी मोठ्या मनानं मदत करायचं सोडून नुसते कागदावर घोडं नाचवण्याचं काम हे प्रशासन करत आहे। आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की सरसगट एकरी 50,000 रुपये जाहीर करावी व तसेच ज्या शेतकऱ्याची माती वाहून गेली आहे त्यांच्या 1 लाख रुपये सरसगट जाहीर करावी। यात कुठली अट ठेवू नये। छोटा शेतकरी मोठा शेतकरी 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजना चालू केली होती ती देखील सरकारने बंद करून टाकलेली आहे। कर्जमाफी देऊ म्हणून सांगितलं होतं ते देखील अजून सरकारने केलं नाही। या अशा अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही बसलो आहे। सरकारला विनंती आहे तात्काळ आमच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या। बरं, नववर्षित कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब यांनी काही आश्वासन दिलं, यांची काही माहिती? त्यांनी दिले आश्वासनं, त्यांच्या आश्वासन आम्ही ऐकले। 2,000, 3,000, 4,000 एकरी जास्तीत जास्त 3,000 रुपये काहीतरी आमच्या पदरात ते द्यायला लागले। लाज या ठिकाणी वाटते आम्हाला की एकरी 3,000 रुपये आमचा फवारणीवाला बाबा रोजगार घेऊन जातं, आम्हाला एकरी 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतं, आमचं उत्पन्न 50,000चा निघतं कमी भाव असल्यामुळं। अशावेळी सरकार म्हणून हे सिस्टम तुम्ही चालवतात। सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट वापरण्यावर आम्ही टॅक्स भरतो, आमच्याकडनं टॅक्स तुम्ही घेता, मग सिस्टममध्ये आमचं देखील जगणं तुम्ही मान्य करत नाही आहेत का असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला आहे। आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण वडीलधारे म्हणून, आपण पालक म्हणून आपल्या मोठ्या मनानं मदत करणं गरजेचं आहे। पंजाबने ज्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टरी मदत या ठिकाणी केलेली आहे त्या धर्तीवर डबल इंजिन सरकार असताना एकरी 50,000 रुपये मदत महाराष्ट्र शासनानं करावी अशी आमची मागणी आहे। महेश भैया नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत आहे महेश भैया शंकरपल्ली। दादा, शेतकरी व्यतिरिक्त आपली प्रतिक्रिया व्यक्त करा। तुमच्या माध्यमातून मी माझ्या तालुक्याच्या या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी माझ्या एका मोठ्या लढ्यामुळे मी म्हणजे आता ह्या विषयावर मुद्दा उचलू शकलो नाही किंवा ह्या मुद्द्यावर बोलू शकलो नाही। मी खंत व्यक्त करतो आणि माफी मागतो शेतकऱ्यांची, कारण एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये, इतक्या भीषण परिस्थितीमध्ये शेतकरी इतका त्रस्त झालेला आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही। आणि मला खूप आनंद वाटतो, माझे मित्र आणि सहकारी मंगेश साबळे हे इथं या मुद्द्यावर बसलेले आहेत। मला अभिमान आहे माझ्या मित्रावर, माझ्या मंगेश साबळेवर। आणि मी तुमच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही इथं या, तुमचे जे प्रश्न असतील, तुमचे काय वास्तव स्थिती असेल, काय असेल तुमचे, तुम्ही इथं मांडा। मंगेश साहेब तुमच्यासाठी इथे बसलेले आहेत आणि शासनाची तुमच्यासाठी त्यांनी एल्गार पुकारलेला आहे। शासनाला म्हणजे मुख्यमंत्र्यांना, डबल इंजिन सरकारला त्यांनी आव्हान दिलेलं आहे की माझ्या या शेतकऱ्यांना न्याय द्या। या शेतकऱ्यांना तुम्ही ज्या पद्धतीने नुकसान झालं आहे ते 50,000 रुपये एकरी ही नुकसान भरपाई द्या अशी त्यांची जी मागणी आहे। तरी तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील, तुमचं नुकसानीचं जे काही असेल त्यांच्याकडे येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करा। आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ते मंगेश साबळे यांच्या या आंदोलनाला भरभरून पाठिंबा द्या। इथं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा। मंगेश साबळे साहेब तुमच्यासाठी इथं बसलेले आहेत आणि जोपर्यंत नुकसान भरपाई तुम्हाला मिळवून देणार नाही, पंचनामे पूर्ण होणार नाही, तोपर्यंत साबळे साहेब इथं बसलेले आहेत। तुम्ही लवकरात लवकर
त्यांची भेट घेऊन तुमचे प्रश्न मांडा अशी मी विनंती तुमच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. साबळे साहेब, तहसीलदार सोनी साहेब आले होते, त्यांनी काही बोलले? त्यांना आम्ही सांगितलं, विनंती केली की उपोषण मागे घ्या. तर आम्ही त्यांना विनंती केली की अगोदर तुम्ही तुमचं व्यवस्थित काम करा. जे पंचनामे व्यवस्थित होत नाही आहे, ज्या मदत व्यवस्थित पोहोचायला पाहिजे, NDRF SDRFचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांपर्यंत या अधिकाऱ्यांनी पोहोचायला पाहिजे होतं. मात्र 1 महिना पलटून गेला, अजून देखील या ठिकाणी ते पोहोचलेले नाही आहेत. हे त्यांना आम्ही सांगितलं, आधी तुम्ही तुमचं काम करा, नंतर आमच्याकडं विनंती करण्यासाठी या. ठीक आहे, मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.